बाजूच्या घरात नायब तहसीलदार रडत होते. फार परिस्थित्या सहन करून आपल्या बाप दादाने आपलं आपल्याला मोठे केले. एक नायब तहसीलदार भेटले मला. एक नायब तहसीलदार घरी नेलं मला. बसलोत आम्ही त्यांच्याकडं. त्या नायब तहसीलदारांनी मागच्या पडवीतून पाठीमागे नेलं. महाराज, माझ्या आईला बाहेर येता येत नाही आणि माझी आई मोबाईलवर कीर्तन आम्ही पलंगावर ठेवतो, आमची आई ऐकतात आणि त्यांची इच्छा होती की बाळू महाराजाला घरी आणावा आणि माझ्या आईची खरी इच्छा आहे. मी गेलो तिथं, म्हातारीच्या पलंगावर बसलो. हात जोडले, मला दर्शन घेतलं म्हातारीचं. म्हणलं, आजी काय रत्न आहे? नायब तहसीलदार? हो म्हणले बाबा. साहेबाला म्हणलं, साहेब थांबा, बोलू द्या जरासं म्हातारीला. बोलत बसले. म्हणलं, आजी एवढं पोरग कसं शिकिलं? किती जमीन होती? काय नव्हती म्हणले महाराज, जमीन नव्हती. कसं शिकिलं? काय नाही, दोघंही नवरा बायको काम करीत होतो. कोणाच्या जेवाऱ्या पाडायच्या, जेवारी येत होती, खाण्यापिण्याची अडचण नव्हती. पण पोरग तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठेवलं आणि पोराला चपाती आवडत होती. म्हणलं, आजी मग कशाची चपाती दिली? मोठ्या माणसाच्या गव्हाचा सर्वा पाहत होते. बापू तुम्हाला माहीत असेल, आता द्या सोडून, पूर्वी सर्वा फुकट पाहू देत नव्हते. सर्वा पाहाचा बाईनं. सर्वा पाहून जाता जाता नवल ते टोपल्यात वंब्या कुचायच्या, त्या उधळायच्या आणि घरी नेऊन मालकाला नाही आधी द्यायच्या. तिच्या घरी नाही, मालकाच्या घरी जाऊन टोपलं टेकायचं आणि अर्ध्या घ्या ना अर्ध्या मला गहू द्या, अशीच पद्धत होती ना. हो, मी सर्वा पाहिला. सर्व्याचे गहू उतरंडील ठवाचे. म्हातारीन सांगितलं, महाराज दिवाळीला भाकर खाल्ली. महाराज संक्रांतीच्या दिवशी भाकर खाऊन म्हाताऱ्याच्या नावानं वाण दिलं, पण पोराला रोज चपाती. गावातला कोणी आमच्यावर प्रेम करणारा माणूस चालला, 8वा शेर गहू दळायचे, त्याचं पीठ बांधून द्यायचं. बाजूच्या घरात नायब तहसीलदार रडत होते. महाराज अतूट प्रेम आईनं केलं. दुसऱ्याच्या शेतातला सर्वा पाहून मला गव्हाची चपाती कमी पडू दिली नाही. महाराज इतकी काबाड कष्ट करणारी आपली बापदादी होती. पांडुरंगापेक्षा आपल्या मायबापावर प्रेम जास्त असावा. मी सांगतोय, बाई रामायण किती ऐकती, भागवत किती ऐकती, शिवपुराण किती ऐकती, कीर्तन किती ऐकती, त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावते. पतिव्रता बाई ती आहे जी सगळ्यात जास्त आपल्या पतीला जीव लावती. तिला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. मी नेहमी सांग, असं कीर्तन नाही की त्या कीर्तनात बोलत नसल. बाय म्हणत असतील मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो. मी ज्या संप्रदायाच्या नावाने भाकरी खातो त्या संप्रदायाने तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि महाराजाच्या पडत असेल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जाळणार. काय अर्थ नाही. मुलानं सर्वात जास्त मान द्यायचा आपल्या आई वडिलाला. एक मुलगा म्हणला, महाराज पंढरपूरला जायला भेटलं नाही, मी पापी आहे. म्हणलं, बरं ठीक आहे, तू पापी आहे का पुण्यवान? मी काय ब्रह्मदेव नाही, पण तू पंढरपूरला गेला नाही, काम काय केलं? काय नाही म्हणले, महाराज परिस्थिती नाजूक होती, काबाड कष्ट केलं, आता बरं झालंय, 7-8 एकर जमीन आहे, पाण्याची जमीन आहे, आता जालाही जमतंय. पण आई वडील म्हातारे येतं, 4-5 दिवस पंढरपूरला गेल्यावर त्याची सेवा कोण करायची? याच्याकरता जात नाही. त्याला सांगितलं, तुझ्याच पाया पडू दे, तू ह्या पाया पडल्यावर आम्हाला पंढरपूर घडल. आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराय पाया पडायची. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवते.
आई वडिलाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. याच्या पलीकडचा एक पुरावा सांगतो. पंढरपूरला गेल्यावर बंडूबुवा 360 तीर्थ घडते. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पण पांडुरंगबुवा त्यासाठी सायास लागेल का नाही? पंढरपूरला जावं लागेल, चंद्रभागेत आंघोळ करावं लागेल, गारव्याची प्रदक्षिणा करावं लागेल बिना चप्पलची. नाना खडे किती टोचत आहेत. मंदिराचा कळस बघावं लागेल, मंदिराला 2-3 इडे घालावं लागतील, तवा 360 तीर्थ घडतील. घरी बसल्या बसल्या मायबापाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची धुरे आणि जे का जाण माता पितरे. जेवढे तीर्थ आहेत तेवढे मायबापाच्या पाया भेटतात. किती सोपा परमार्थ आहे. चला, ज्या गावात मुक्काम केला भजन करायचं मग मधुकरी मागायची. इथपर्यंत आलतो ना. मधुकरी मागितली, जेवण केलं, शरीराला ताप आलता, 92 वर्ष वय होतं, शरीर थकलं. उरलेली मधुकरी पालवात बांधून ठेवली, अडकून ठेवली. रातच्या 1 वाजता एक प्रवासी मंदिरात आला. घंटा वाजली, डोळे उघडून पाहिलं, चांदण्याचा प्रकाश होता. मारुतीच्या मंदिरात वात होती लावलेली दिव्याची. त्या वातीच्या प्रकाशात, चांदण्याच्या प्रकाशात समोरचा व्यक्ती पाहिला, पुरुष आहे. कोण आपण? हे प्रवासी. बर बसा. त्यानं ओळखत टाकली त्याची. कुठून आलात? फार दुरून आलो. जेवण रस्त्यात गावत नाही लागलं, आणि हे लागलं तर रात्रीचे 1 वाजले. कोणाला मागावं? उठले वारकरी. त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा नावाचे वारकरी. सोनपेठचे होते, आपल्या मराठवाड्यातले होते, आपल्या भागातले होते. वारकऱ्याचं नाव रानोबा. खुंटीची ती मधुकरी उरलेली त्याच्या समोर टेकलीन. सांगितलं, दादा काय बाबा? हो मला दिली. अरे मी कुठून करून दिली? ह्या मारुतीरायाच्या पुढे भजन केलं, खांद्यावर पताका घेतली, गल्लीतल्या बायकांना मागितलं, त्यांनी भाकरी दिली, पोटभर खाल्ली, उरलेली बांधून ठुलती, ती तुला दिली. जेव बाबा. जेवण केलं. भाकरी खाल्ल्यावर काय करावं? ज्यानं भाकरी दिली त्याचे पाय दाबाव. म्हणून तो वाट सरू रानोबा वारकऱ्याच्या जवळ आले. सांगितलं तुमची सेवा करायची. कोणाला वारकरी म्हणते? वारकरी म्हणायचं कोणाला? रानोबा वारकऱ्यानं सांगितलं, जिच्या सोबत लग्न केलंय, आता 4थ्या आश्रमात आहे, तिनं आंघोळीला पाणी टाकल्यावर आंघोळ करीत नाही. 4थ्या आश्रमात आहे. बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. इतका 4थ्या आश्रमाचा नियम सांभाळतो तो. लोकांना दिलेली भाकरी तुला खाऊ घातल्यावर तू जर माझे पाय दाबशील तर मला बैल होऊन तुझ्या रानात आऊत वाढावं लागेल. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं निष्ठावंत लोक, याला म्हणायचं सात्विक लोक, याला म्हणायचं सदाचारी लोक. नाही पाय दाबू दिले. हा प्रवासी नव्हता, हा पंढरपुरातला मालक होता. काही बी करून बापू सेवा करायचीच होती. डॉक्टर साहेब, ही खाल्लेली भाकरी फेडायची होती. देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला अरुणी, मनोनी नाचे मागे मागे, वाहे अंगे आपुलिया. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. पण रानोबा वारकऱ्याच्या पायाला जखमा झालत्या आणि पाय वाकले होते वाऱ्या करू करू. 92 वर्ष वारी. माणसाच्या रूपातल्या देवानं सांगितलं, तुमच्या पायाच्या जखमा मी काही वेळात नीट करतो, मला तुमच्या पायाला औषध लावू द्या. रानोबा वारकरी म्हणले, दिन बाबा हातात मी लावतो माझ्या हातानं. तुझ्यासारख्या माणसानं आमचे तळपाय बाबा, हे कुठं पाप फेडू मी? नाही म्हणले. दुसऱ्याच्या हातानं औषध लावल्यावर जखमा नीट होत नाही. हे सगळं नाटक होतं. सेवा करायची होती देवाला. आणि मग नाईलाजानं पाय पुढं केल्यावर रानोबा वारकऱ्याचे पाय चोळले. कोणी? देवानं. डोळ्याचं पापण लावतं तेवढ्या अवकाशातच जखमा नीट झाल्या. पण रानोबाच्या लक्षात आलं, ते वारकरी अधिकारी होते, इतक्या लवकर जखम नीट होती त्या अर्थी डॉक्टर साहेब माणूस नाही. आताच झालं. कोण आपण? रूप प्रगट झालं आणि चतुर्भुज रूप प्रगट झालं. विटेवरचा मालक आहे. साष्टांग लोटांगण घातलं. देवा देवा तुम्ही माझ्या पायाला हात लावा. विटेवरचे मालक रडू लागले. रानोबा 92 वर्ष झालं माझी वारी करता सोनपेठून. 92 वर्ष झालं. पाय वाकले, पायाला जखमा झाल्यात. काय वारी करता? ह्या वारीचं कर्ज आहे, हे कसं फेडावा म्हणून पाय चोळलेत. राहिला प्रश्न कोणता आता? पाय वाकलेले. देवानं सांगितलं, रानोबा तुमचे पाय नीट करू का? नको म्हणले देवा. कारण सांगू प्रसाद? रानोबा म्हणले, देवा हा संप्रदाय चमत्कारी नाही पण साक्षात्कारी आहे. माझे वाकलेले पाय नीट तुला काय करता येतील इतकं काय देवा? तुम्हाला 20 वर्षाचं पोरग करशील इतकी तुझ्यात ताकद आहे.
कृपा कटाक्षे 20 वर्षाचं पोरग करशील, पण देवा आता म्हातारपणात 92 वाऱ्या केल्यात आणि पोरग होऊन जर चुकीचं काम केलं तर आता कशाला पुन्हा तारुण्यात टाकतो. आणि एक लक्षात ठेव, दुसरा एक कारण सांगतो, पाय का नीट करू दिले नाही. देवा माझ्या जखमा नीट केल्यास हे मी कोणाला दाखवू देणार नाही, हायता का नाहीता, पण वाकलेले गुडघे जर सरळ केले तर गावातली सगळी लोक म्हणतील तुमचे पाय नीट कोणी केले. माणूस तर करू शकत नाही, आणि देव जर तुमचे पाय नीट करायला आला असेल तर आम्हाला पंढरपूरला जायचंच नाही, तुमच्यात पाया पडायचे. मग देवा तुझं दर्शन सोडून लोकांनी माझ्या पाया पडावा हे मला नाही आवडत रे. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. हे काय लक्षण महाराज. निंदा अथवा स्तुती हा बिलकुल नाही, स्वतःची करूनच घ्यायचे. नको म्हणजे देवा, नको नको नको. दृष्टांत संपला. हे रानोबा रंगनाथ गुरुजींचे पूर्वज, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर, ज्ञान सूर्य. ज्ञान सूर्य. आपण ज्ञानोबराय बघू शकत नाहीत, आपण तुकोबराय बघू शकत नाहीत, आपण नाथ बाबा बघू शकत नाहीत, आपण नामदेवराय बघू शकत नाहीत, पण ज्यांनी ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले त्यांनी 18 संतांचं दर्शन घेतलं. सगळ्या संतांचा अंश प्रत्यक्ष ज्ञानोबराय तुकोबराय म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकर. महाराष्ट्र जर कोणामुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर, तर रंगनाथ गुरुजीमुळे महाराष्ट्राच्या बाहेर आपला परिसर गेला, मराठवाडा. एवढी मोठी ताकद महाराज. एवढे मोठे रंगनाथ गुरुजी ज्यांच्या कुळात जन्माला आले ते रानोबा किती अधिकारी. काय वानवाता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे विढोबा रखुमाई. झाला ना टाइम आता 10:41 झाले. उठा ना तुम्ही आता. ऐकायचंच पुन्हा. चला हे थकत येत हो. पुन्हा मोटरसायकलवर याच्यावर सगळ्याला गाऱ्या गुऱ्याचं, सगळ्याला काय 4 मोठ्याल्या गाऱ्या नसतात, आहे का नाही. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. फार मोठी ताकद संतांची. जाऊ द्या 2 मिनिटं सांगतो. भगवान शिवजीचा एक उपासक, शिवपुराण चालू आहे ना, जरचं सांगतो 2 मिनिटं. पण आता बस झालं बरं का, एवढं झालं. मलाही सकाळी बार्शीला पळायचे. हो सांगतो उजडूस तर, पण वाळलेलं लाकडं पाहून ठेवा जाताना फुकावा घेऊन जायचं. रोज सकाळी एकदा चिताभस्म समर्पित करायचं. काय वानवाता न पुरी वाणी. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख. नित्य नियम. एक दिवशी माणूसच नाही मेला. मालकानं स्नान केलं, रिकामी वाटी तुळशीपाशी टेकली. भगवान शिवजीला पाणी घालायचं ना आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन या. ती वाटी घेऊन जायची ती, पण त्याच्यात भस्म असायचं. आज माणूसच मेला नाही काल, तो भस्म कुठून. आणि रिकामी वाटी आणली, लक्षातच नाही, आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाई पहिल्याच आवाजात तुळशीपाशी जायच्या. वाटी पाहिली रिकामीच. दुसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. वाटीत भस्मच नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाईने विचार केला, मालकानं भस्म आणलं नाही हे त्याला कळायला पाहिजे होतं. मला हाक मारायला नव्हती पाहिजे, पण काय म्हणून मला 3दा हाक मारली आणि वाटीत भस्म नसताना मला 3 बाऱ्या भस्म दे म्हणले आणि मी देऊ शकत नाही. मालकाची आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय, त्याच्यापेक्षा आपलं शरीर जोहार करावा. आणि तुळशीपाशी जोहार केलं. 3 आवाज दिले, काय येत नाही म्हणून बाहेर आले. तोपर्यंत शरीराचं राखुंड झालं. मुठभर चिताभस्म घेतलं आणि शिवजीला समर्पित केलं.
पिंडीतून भगवान शिवशंकर प्रगट झाले. तुला काय देऊ, जिना आज तुझा नियम मोडू द्याला नाही. अशी सात्विक पत्नी दिलीस जिच्यामुळं तुझा नियम मोडला नाही. अशी बायको मला परत असावी. वापस केली. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. काय बायको, तिला पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. 6 गोष्टी नशिबान भेटतात. 6 गोष्टी. त्याच्यापैकी संसारिक माणसाला 1 नंबरची बायको. ज्याची बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात स्वर्ग आहे. आणि ज्याला बायको कर्कश भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटाय. कर्कश संगतीत दुःख उदंड भजते. गोळी घेतली ना आपण घेतली होती माग मेली पोटाचा आजार. आपल्याला काही दुसरं व्यसनच नाही ना, त्याच्यामुळे गोळी घेतली 4 पायाची. 4च असतात ना तिला. मग घोडी घेतली. ते म्हणला पंडितजी हिला 3 चाली आता, पहिली दुसरी तिसरी मस्त चाली. चांगलं वाटलं. आम्ही गेलतो शिवाजी भाऊ, आम्ही त्यावेळेला महेशराव होते, हो आसाराम आप्पा, नाना, मी, टकले अण्णा. त्याच्या आधी एक आणली, तिला 3 चाली अशात मस्त. पण तिला एक वेगळीच खोड होती, बोरी खालून जात होती. हो, बोर आली ना रस्ता किती लागा माखडू द्या, हा बोरी खालून जायची. बसणाऱ्याचं तोंडच वरबडीत होती. मला उडी टाकता आली म्हणून जमली नाहीत. मग तोंड बापा बापा. आता कुठेही ब्युटी पार्लर मध्ये गेलो असतो तर नव्हता मेळ बसत. प्लॅस्टिक सर्जरी करावं लागली असती, इतके वर खाल्ले. तेव्हापासून म्हणले ह्या घोडीवर बसणंच नको. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला, आणि अवकुशळ बायकोशी रिकामी जागा भाला. का ते बी म्हणू, आणि याला टाळ्यात वाजवले तुम्ही. काय बायको मारा, मालकाचा नियम मोडू देत नाही. काय संतांचा, काय पतिव्रतेचा दर्जा, काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. आदरणीय श्री अशोकराव हरिभाऊ बरकुले सरपंच, श्री दिनकर निवृत्तीराव बरकुले यजमानपद यांच्याकडे आहे, येण्याचा योग आला. आदरणीय प्रसाद जोगदंड संपर्क करत होते, मामा आहेत त्यांचे. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली तुम्ही एवढे श्रोतेजन, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. मृदंगाचार्य असतील, पाठीमागं माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे उपासक संशिष्टीमध्ये सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर